मी सतीश उमाकांत मताडी तोगरी गावचा रहिवासी आहे। तोगरी गावामध्ये रोड प्राधिकरण यांना निवेदन देऊन सुद्धा रोडवरती गतिरोधक केले नाहीत। त्यांच्या पीडब्ल्यूच्या दुर्लक्षमुळे आज आमच्या गावात गेले 1 वर्षात 10 ते 12 ॲक्सिडेंट झाले आहेत। याच्यात दुर्दैवी 3 ते 4 दुर्दैवी मृत्यू झालेत। त्याची जिम्मेदारी आहेत पीडब्ल्यू डिपार्टमेंट, रोड प्राधिकरण यांच्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आज आमच्या गावचा फार ॲक्सिडेंट होत आहेत। तर याच्याकडे शासनाने आम्हाला गावच्या लोकांना डिवायडरच्या आपलं काय गतिरोधक करून द्यावेत ही आमची मागणी आहे गावच्या लोकांची। यांनी जर गतिरोधक नाही केले तर आम्ही पीडब्ल्यू डिपार्टमेंट नांदेड डिपार्टमेंटला जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत नांदेड। तर याची दक्षता घ्यावी आपल्या पीडब्ल्यू डिपार्टमेंटने, हेच आपली मागणी आहे। गतिरोधक जल्दी करावं म्हणून ही आपली मागणी आहे। आज 12:15 पिकअप बोलेरोनं शाळेच्या विद्यार्थ्याला डबा देण्यासाठी लेकरू आला असताना रस्त्याच्या डाव्या हातातून चलत असताना त्याने पिकअपने उडवले। त्याचा पाय पूर्ण म्हणजे दुखणं आहे, हाडा बाहेर पडले, डोक्याला मार लागले आणि लेकराला दवाखान्यात ऍडमिट केले उदगीरच्या। आणि गावातील सर्व सुजाण जनतेनं शिर्डीला येऊन हे रस्ता रोको केलेला आक्रोशामुळे। आणि आम्ही मागे पण आंदोलन केलं होतं की या इथं पत्रकार साहेब तुम्हालाही माहिती आहे इथं जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेसाठी स्पीड ब्रेकर पाहिजे आम्हाला। आम्ही विनंती करून सांगितलं होतं की बालवाडी पासून त्या 7वी पर्यंतच्या लेकरांना इथं रस्ता क्रॉस करून ओलांडून शाळेत यावं लागतं। त्यासाठी आम्ही विनंती करून सांगितलं होतं की याकडे लक्ष द्या। पण हे रस्त्याचा गुत्तेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे आमच्या गावातील हे रस्ता तयार झाल्यापासून जवळजवळ 10 ते 12 फक्त गावातील लोक गेलेत। आणि आता कालचा त्याच पोझिशनला लातूरला ऍडमिट आहे। साईड घरच्या शेजारी बसलं असताना तिथं जाऊन उडवले। त्यासाठी हे संबंधित रस्ता जे करणार आहेत किंवा संबंधित इंजिनियर काय चुकी केलेत आजपर्यंत बोर्ड नाही किंवा फलकदर्शक नाही, शाळेचं नाही, याच्यावर दोषी करणार का नाही हे आम्हाला सांगा। नाहीतरी आज गावातील लोकांनी आंदोलन केलेलं आहे आणि माननीय तहसीलदार साहेबांचा फोन आल्यामुळे त्यांनी आम्हाला हे केले की आश्वासित केले की मी उद्या 12 वाजता तुमच्या इथे येतो आणि तुमच्या जनतेशी संपर्क साधून जे काही पुढील कारवाई आपण करू। तहसीलदार साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही इथे आंदोलन आज तुर्तास मागे घेत आहोत। पण या येत्या 8 दिवसामध्ये आमचे मागण्या पूर्ण नाही झाले, संबंधित यावर कारवाई नाही झाली तर आम्ही गावातील सगळ्यांनी मिळून एकही घर वेगळं नाही, सगळ्या गावातील लोकांनी हे रस्ता उकरून टाकून आम्हाला पूर्वीचा 10 फुटाचाच रस्ता करून द्यावा एवढं मला शासनाची विनंती आहे।